नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज 18 जानेवारी 2025 नवोदय प्रश्नपत्रिका तुम्ही नक्कीच सोडून घरी आला असाल तर त्याची उत्तरे म्हणजेच त्याची ॲन्सर की मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर सुरू करूयात कुठलाही वेळ न घालवता. खंड 1 ज्याच्यामध्ये मानसिक क्षमता परीक्षण, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आपण म्हणतो, तर त्याच्यातला पहिला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये वेगळी आकृती शोधायची होती आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही पहिल्याचं उत्तर हे एच काढलेलं असेल, कारण बाकी सगळ्यांकडे बघू शकता मागच्या बाजूला तुम्हाला काय दिसत आहे, तिथं ॲरो दिसत आहेत, मागच्या बाजूला स्टॉप दिसतो म्हणजे किरण दिसत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जाऊयात पुढच्या आकृतीमध्ये. त्याचं उत्तर नक्कीच तुमचं हे असेल, कारण उभ्या रेषा तुम्हाला दिसतात, बाकीकडे तुम्हाला काय दिसतात तर ह्या पाया समान रेषा आहेत. जसा पाया आहे त्या पद्धतीनं त्या पायाला समांतर रेषा दिसतात, परंतु इथं तसं दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये बघा, या दोन ज्या गुणाकाराच्या फुल्या दिसत आहेत तर ह्या विरुद्ध बाजूला आहेत, बाकी सगळीकडे लगतच्या बाजूला तुम्हाला त्या असल्याच्या दिसतात. ठीक आहे, म्हणून याचं जे उत्तर असणार आहे ते 100% पर्याय ए जे आहे ते असणार आहे. माफ करा, पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी प्रश्नपत्रिका आहे ती सी या सेटची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा चौथ्या प्रश्नाकडं, चौथ्या प्रश्नात तुमचं उत्तर नक्कीच हे असेल, तुम्ही काढलंच असेल. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न होता तो. नंतर येऊयात पुढच्या प्रश्नाकडं भाग 2मध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नाकृतीशी जुळणारी आकृती शोधायची आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा या ठिकाणी हा वरच्या बाजूला भाग आहे, मग वरच्या बाजूला भाग असणारे हे दोनच आहेत मधले, बी आणि सी. ठीक आहे, पुन्हा आपल्याला काय चेक करता येईल त्याच्यात वेगळं असं काय आहे तर ते पहा फक्त. तर या ठिकाणी बघा, हा जो भाग आहे तो इकडे गेलेला आहे आणि याच्या ठिकाणी हा चुकलेला आहे इथला भाग, म्हणजेच उत्तर तुमचं बी हेच बरोबर असणार आहे. नंतर येऊयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला हा सेम आकार कुठं दिसतोय मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, म्हणजे बी या ऑप्शनमध्ये दिसतोय, म्हणून बी हे उत्तर असणार आहे. नंतर हा अगदीच सोपा प्रश्न होता, याच्यात तुमचा वेळ नक्कीच गेला नसेल, डी हे त्याचं उत्तर होतं. नंतर हे आतल्या बाजूनं दोन्ही पण आहेत बघा, दोन्ही बाजूचे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तर उत्तर असू शकत नाही, हे असण्याची शक्यता आहे, हे नाही आणि हे पण नाही, म्हणजे बी हे कन्फर्म असणारं उत्तर तुमचं असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे पहिले 8 प्रश्न आपण क्लिअर केलेले आहेत. पुढे जाऊयात भाग 3मध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लुप्त भाग शोधायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्याचं म्हणजे 9व्याचं उत्तर तुमचं डी असणार आहे. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय करायचं होतं पहा, तर तसं असणारे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतात, पण माझ्या माहितीस्तव ह्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला बघा, या ठिकाणी हा खाली भाग आलेला आहे, तर त्याच्या विरुद्ध बाजूचा म्हणजे हा आणि हा भाग सेम असला पाहिजे, कारण हे 2 भाग सेम आहेत. ठीक आहे, त्यामुळं माझ्या माहितीस्तव ह्याचं उत्तर 100% डी हे असलं पाहिजे. त्याच्यानंतरचा भाग, हा भाग आणि हा भाग सेम असला पाहिजे आणि तसं सांगणारा पर्याय तुम्हाला डी हा दिसतो, म्हणून डी हे उत्तर असलं पाहिजे. हे असू शकणार नाही, कारण ह्याचे जे हे कर्व आहेत ते कसे आहेत बघा, हे बाहेरच्या बाजूला तिकडं आतमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या 12व्या प्रश्नाकडं. प्रश्न बघा, अगदी सोपा आहे, मला वाटतं सगळ्यांचं उत्तर याचं बरोबर आलं असेल आणि सगळ्यांना बी हेच उत्तर त्याचं केलेलं असेल. हे येणार नाही, कारण ही जी रेषा आहे ती अशी पुढं कंटिन्यू गेलेली नाही. ठीक आहे, म्हणून 12पर्यंतच्या प्रश्नाची उत्तर आपण पाहिलेली आहेत. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. जो पुढचा प्रश्न आहे तो आहे बघा भाग 4 मधला, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं, कृतीनुसार पुढं काय घडेल हे सांगायचं होतं. तर इथं बघा 3 रेषा दिसत आहेत, इथं 2 दिसत आहेत, इथं 1 दिसते, याचा अर्थ तुम्हाला रेषा नसणारी आकृती शोधायची. मग हे 2 पर्याय आहेत, पण हे पहा, हे खाली आहे, पुन्हा हे उजवीकडे गेले, पुन्हा हे वरती गेले, म्हणजे आता त्याला इकडे यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काय झालंय तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं काय होत आहेत ते ॲरो फिरलेले दिसत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर असेल. नंतर बघा, इथं सुद्धा इथं गोलाची जागा बघितली ना, प्रत्येक वेळेस काय झालंय ते घड्याळाच्या दिशेने एक ठिकाण पुढे घेत गेलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी इथं आलंय, म्हणजे पुढच्या आकृती तिथं आलं पाहिजे. मग तसे पर्याय तुम्हाला कोणते दिसतात, बी, सी आणि डी, म्हणजे हा पर्याय तर तुमचा काय झाला, कटला. मग राहिले हे 3. मग त्याच्यामध्ये भागाकाराच्या चिन्हाकडे बघा, तर भागाकाराचं चिन्ह सुद्धा 1 न पुढे गेलंय, म्हणजे ते इथं आलं पाहिजे, म्हणजे हा पण पर्याय कटला. ठीक आहे, आता हे 2 पर्याय शिल्लक आहेत, मग ह्यात प्लस मायनसचा बदल आहे फक्त. मग या ठिकाणी बघा, हे प्लस कुठं होतं तर या ठिकाणी होतं, ते कुठं आलं, इथं आलं, पुन्हा खाली आलं, म्हणजे इथं आलं पाहिजे आता. ठीक आहे, म्हणजे या भागात आलं पाहिजे, म्हणजे पर्याय सी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्न क्रमांक 15कडे. प्रश्न 15 काय सांगतो पहा, इथं सुद्धा ह्याची दिशा आहे ना ते बदलत गेलं आहे. ठीक आहे, इथं स्टार कुठं आला बघा, इकडं आला, आता इथं तो वरती आला पाहिजे इथं, म्हणजे या ठिकाणी पर्याय बघा, हा एक शिल्लक राहतो हा एक, म्हणजे हे 2 पर्याय तर 100% कटले.
नंतर काय होतं बघा, हा डॉट एकनं वरती गेला, इथं वरती गेला, आता तो इथं आला पाहिजे. ठीक आहे, मग तसा पर्याय तुम्हाला कोणता दिसतो? डी दिसतो, म्हणून डी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 16. आता इथं बघा जे रेषाखंड आहेत ना, इथं किती रेषाखंड होते? 3 आणि हे 2 5. इथं 4 झाले, इथं 3 झाले. मग आता 2 रेषाखंड असणारी आकृतीच आपल्याला उत्तर म्हणून, सॉरी 3 रेषाखंड इथं आहेत, म्हणजे आपल्याला 2 रेषाखंड असणारी आकृती इथं शोधावी लागणार आहे. कारण काय झाले बघा, इथं हा एक आडवा 2, हा उभा 3, 4 आणि 5. इथं किती झाले? 4 झाले. इथं 3 रेषाखंड आहेत. आता 2 रेषाखंडाची एकमेव आकृती आहे आणि ती म्हणजे बी आहे. बी हे तुमचं उत्तर असणार आहे. 16चं बी असेल. त्याच्यानंतर वळूयात पुढच्या प्रश्नांकडं. पहा प्रश्न काय आहे पुढचा. तर प्रश्न याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, काहीतरी नातं आहे त्यांचं ते बघायचं आहे. जसं इथं बघा त्रिकोण, गोल, चौकोन. आता इथं सुद्धा तसंच वाचतो मी, त्रिकोण, गोल, चौकोन. म्हणजे काय, पहिली आकृती सगळ्यात आत गेली. इथं चौकोन, त्रिकोण, गोल, म्हणजे चौकोन सगळ्यात आत, चौकोन, त्रिकोण, गोल. पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नंतर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18 घेतोय आपण. तर 18 बघा इथं ह्याची दिशा इकडची होती, पुन्हा तो वरच्या दिशेला गेला. ठीक आहे, म्हणजे 90 डिग्रीमध्ये वळाला. मग आता हा सुद्धा तुम्हाला 90 डिग्रीमध्ये वळवायचा आणि कुठल्या बाजूला? ह्या बाजूला. म्हणजे या ठिकाणी तुमचं असणार, म्हणजे पर्याय सी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पर्याय सी हे तुमचं उत्तर असेल. त्याच्यानंतर वळूयात पुढच्या 19व्या प्रश्नाकडं. तर याच्या ठिकाणी हे जे आहेत काही विरुद्ध बाजूला आहेत बघा. ठीक आहे, हे सारखे जे आहेत ते विरुद्ध बाजूला आहेत आणि हे या कोपऱ्यात होते आधी, तर ते आता कुठं गेलेत? उत्तरात इकडच्या कोपऱ्यात गेलेत. ठीक आहे, मग आता हे ज्या कोपऱ्यात आहे ते या कोपऱ्यात येतील. मग तसा पर्याय तुम्हाला कोणता दिसतो बघा? हा दिसतो, म्हणून पर्याय सी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, इथं सुद्धा पहा हे 2 या दिशेला आहेत, तर पुन्हा ते खाली गेलेत. आता हे या दिशेला आहेत म्हणजे कुठं गेले पाहिजेत? वरती. आणि हा जो भरलेला गोल आहे तो कसा झाला बघा. ठीक आहे, म्हणजे 100% याचं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. बी हे त्याचं उत्तर असणार आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. आता याच्यात काय करायचं होतं बघा, आकृती पूर्ण करा म्हणून प्रश्न होता. आणि आकृती पूर्ण करामध्ये आपल्याला या ठिकाणी अशीच आकृती कुठे दिसते बघा, सेम अशाच या ठिकाणी दिसतो, म्हणजे सी. कारण हा बाहेर आलेला भाग हा इकडे आत गेला पाहिजे, हा आत गेलेला भाग इकडे बाहेर आला पाहिजे. ठीक आहे, म्हणून सी हे उत्तर असेल. वळूयात 22व्या प्रश्नाकडं. आता हाही प्रश्न अगदी सोपा, सहज मुलांनी सोडवला असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे, हाही प्रश्न तेवढासा काही अवघड अजिबातच नव्हता. जशास तसं तुमचं उत्तर इथं सीला बसून जाईल. नंतर या 24व्या प्रश्नाकडं. इथं बघा हा राहिलेला भाग या ठिकाणी हे जर जोडलं तर कसा तयार होत होता बघा, सेम असा तयार होत होता, म्हणून डी हे उत्तर तुमचं असणार आहे. प्रश्न 24पर्यंत मला वाटत नाही तुम्हाला काही शंका असेल. ओके, त्याचा चला पुढे जाऊयात आपण. प्रश्न 25वा घेतोय. आता ह्याच्यात करायचं काय होतं ते एकदा क्लिअर करूयात. तर तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती, म्हणजे आरशातील प्रतिमा आहेत ह्या. ठीक आहे, आता बघा हा गोल इकडं असा वळलाय ना, हा असा आलाय ना, तर आरशात तो असा दिसला पाहिजे. ठीक आहे, मग तसा पर्याय बघा, हा एक आहे, हा आहे, हा आहे. पण या ठिकाणी हा जो गोल आहे तो कसा झालाय बघा, हा असा झालाय. ठीक आहे, म्हणजे तो आरशात कसा दिसेल? या डायरेक्शनला दिसेल, इकडून दिसेल. म्हणजे हा पर्याय तुमचा 100% ड्रॉप झाला, जरी त्या दिशेने नसला तरी. आता हे 2 जिवंत आहेत, परंतु याच्यात मग पुन्हा कुठं जाणार? तर याच्याकडे जाणार. हा इकडच्या बाजूला आहे म्हणजे हा इकडच्या बाजूला जाईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. आता हे बघा ज्युनियर जीचा साईन कुठून आलाय पहा. तर या ठिकाणी याचं उत्तर लगेच सापडलं असेल तुम्हाला. आय होप की हेच उत्तर तुम्ही फायनल केलं असेल. हाही प्रश्न तेवढा काही अवघड नव्हता, सी हे त्याचं उत्तर होतं. नंतर या ठिकाणी बघा टी कसा मांडलाय, तर टी इकडं आला पाहिजे, म्हणजे हा पर्याय येऊ शकणार नाही. त्याचबरोबर तुमचा आणखी कुठला पर्याय येऊ शकणार नाही बघा. आरशात प्रतिमा आहे म्हणजे हे इकडं चाललं पाहिजे, हे चालणार नाही. ठीक आहे, आता हे व्ही असं आहे ना, तर आपल्याला पहिल्यांदा ए दिसला पाहिजे. मग ए कुठे आहे बघा, इथे फी नंतर त्याला चिटकून आहे, आणि हा म्हणजे पर्याय ए हा तुमचा बरोबर असणारा उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न जो होता तो प्रश्न काय होता पहा, घड्यांवरचे प्रश्न होते. तर ही जर घडी तुम्ही उघडली तर ही घडी फक्त इथं आणि ह्या कोपऱ्यात अशा 2च ठिकाणी असणार आहे, आणि तसा पर्याय तुम्हाला सी दिसतोय, म्हणून सी हे तुमचं उत्तर असेल. पुढं हा आता ही घडी बघा, ही मध्ये इथं आलंय म्हणजे हाच सेम असाच चौकोन गोल असा झालाय ना, तसा जे खाली होणार आहे, म्हणून पर्याय तुमचं ए हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 31 बघा काय सांगतोय. तर इथं हा असा गोल झालाय म्हणजे प्रत्येकी एक एक गोल तो घेऊनच थांबणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या घटकाकडे. आता पुढचा घटक बघा षटकोन तर आहेच आहे, पण या ठिकाणी हे जे आहेत ना, हे 3 टिंब बघा कसे येतं, म्हणजे
ज्याला आपण काय म्हणतो समभुज त्रिकोणा टाईप उभे आहेत. मग तसं असणारा पर्याय बघा पुढे हे 3 आहेत पण समभुज त्रिकोण टाईपमध्ये नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही. नंतर हे त्रिकोण आहेत बघा समभुज त्रिकोण टाईपमध्ये डॉट आहेत, हे 1 2 3 अशा पद्धतीने, हे तर येणारच नाही आणि हे पण येणार नाही कारण हे काटकोन त्रिकोणाच्या आकृतीत आहेत. म्हणून बी हे तुमचं करेक्ट अशा पद्धतीचं उत्तर असणार आहे. म्हणजे आपले 32 प्रश्न आपण क्लिअर एकदम सॉल्व केलेले आहेत. वळूयात पुढच्या प्रश्नांकडं. प्रश्न क्रमांक 33 कडे जातोय आपण. पहा काय म्हणतोय, तर याच्यात काय करायचं आहे, तर तुम्हाला ते सगळे घटक वापरेल तशी आकृती शोधायची. ठीक आहे, तर याच्यामध्ये ह्या आकृत्यांना आपण नावं देतोय 1 2 3 4 असे घटक जर बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे पहिल्याचं उत्तर दिसेल, म्हणजे 33व्याचं उत्तर दिसेल पर्याय 3. तदनंतर तुम्हाला दुसरा प्रश्न जर बघितला म्हणजे त्याच्यातला कितवा 34वा प्रश्न, ज्याच्यामध्ये बी हे तुमचं उत्तर असेल कारण सगळे भाग या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, पुढं आता ही आकृती सेम पहिला तर असू शकत नाही, दुसरा तर कधीच शक्य नाही. मग राहतो प्रश्न तिसरा आणि चौथा. त्यात सी तुम्हाला जास्त तंतोतंत जुळतोय कारण ह्याच्यात बघायचे आकार कसे झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ते उत्तर असण्याची शक्यता अगदीच कमी आहे. आणि या ठिकाणी हे जे डी आहे, माफ करा, या ठिकाणी उत्तर ह्याचं काय असलं पाहिजे, तुमचं उत्तर हे डीच असलं पाहिजे, हे उत्तर असू शकणार नाही. ठीक आहे, कारण हा भाग जरा कसा वाटतो बघा, निमुळ म्हणजे जास्त छोटा वाटतोय, ओके, चपटा वाटतोय आणि हा बरोबर त्याच्याशी जुळतोय. मग हे उत्तर तुमचं कसं असेल, डी हे उत्तर 100% बरोबर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, याच्यात कसे 3 आकार कसे दडलेले आहेत हे तुम्ही शोधाल. तर यामध्ये बघा जशाच तशी आकृती जशाच तशी तुमच्या बाजूलाच ही आलेली आहे, म्हणून हे उत्तर तुमचं कन्फर्म बरोबर असणार आहे कारण बाकी आकृत्यात तसे आकार दिसत नाहीत. 36 पर्यंत झालेला आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचा अगदी 4 प्रश्न आपले शिल्लक राहिलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा हा लपलेला भाग इथंच लपलेला आहे, इकडं कुठं दिसणारच नाही तसं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता हा का असणार नाही कारण इथं आडवा भाग आहे, दिसतोय. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण या प्रश्नाकडे. आता हा कुठं दिसतो बघा, हा कुठं दडलेला आहे तुम्हाला, तर हा दडलेला दिसेल तुम्हाला सी मध्ये. ठीक आहे, कारण हा असा गेलेला आहे पहा. ठीक आहे, म्हणून सी हे तुमचं उत्तर असेल. नंतर बघायला गेलं तर हा भाग आपल्याला याच ठिकाणी दिसतोय, हा मधूनच आहे, त्यामुळे हा चालणार नाही. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये आपण जातोय, तर या प्रश्नामध्ये हा भाग तुम्हाला कुठं दिसतोय पहा, तर या भागाला तुम्हाला पर्याय सी मध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, तर बुद्धिमत्तेच्या अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सॉल्व केलेले आहेत. आय होप की बुद्धिमत्तेचे सगळे प्रश्न तुम्हाला समजलेले असतील. ठीक आहे, चला पुढे स्टार्ट करूयात, कंटिन्यू करूयात. चला जाऊयात खंड 2 मध्ये, ज्याच्यामध्ये अंकगणित परीक्षणावरती प्रश्न होते. आता बघा प्रश्न 41वा काय सांगतो, तर प्रश्न 41वा काय म्हणतो की भाजक म्हणजे भागणारा 51 भागाकार 16 आणि बाकी जर 27 असेल तर भाज्य किती. तर हे काढण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो, आपलं सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 51 म्हणावं लागेल, 15 नाही, 51 गुणिले 16 आणि अधिक 27 करावं लागेल. आणि ह्याचा जर गुणाकार केला तर तुमचं 843, म्हणजे हे गुणाकार आणि याच्यात बेरीज जर केली तर 843 हे तुमचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून पर्याय पहिला हे तुमचं उत्तर असणार आहे 41 साठी. 42 प्रश्न काय म्हणतो बघा, खालीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. लक्षात घ्या, अवयव असणारी एकच संख्या आहे मूळ संख्येचा, ती म्हणजे 1 आणि ती स्वतः. ठीक आहे, मग कोणती संख्या घेतली तरी तुम्हाला त्या ठिकाणी 1 हे दिसणार आहे. पुढचा, यांची बेरीज करताना बऱ्याच मुलं काय करतात, गोंधळतात थोडेसे. पण हे जर एका खाली एक मांडले, बरोबर दशांशाखाली दशांश मांडत गेले, इकडच्या संख्या वाढत्या जरी असल्या तरी तशाच मांडत गेलात तरी तुमचं उत्तर भेटून जाईल. आणि ह्याचं उत्तर असणार आहे 125.2311. म्हणजे पर्याय क्रमांक बघा, इथं बघा 2311 फक्त बघून चालणार नाही, इथं 2311 दिसतं, इथं पण 2311 आहे. पर्याय क्रमांक सी तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 4 2 0 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत किती आहे. तर मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की तुम्ही काय करणार, 7 4 2 0 मांडणार. आणि लहानात लहान म्हटलं की काय करणार, 2 0 4 आणि 7 मांडणार. यांची वजाबाकी जर तुम्ही केली तर तुम्हाला त्यांची वजाबाकी किती दिसणार आहे, 53 73. याचं उत्तर काढायची गरज नव्हती, इथं फक्त बघा 0 तून 7, म्हणजे या ठिकाणी पर्याय एकक स्थानी एकच होता 3 वाला, म्हणून पर्याय क्रमांक तुमचं 3 किंवा सी हे उत्तर असणार होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न 90चे मूळ अवयव. आता ही मूळ संख्या नाही आहे, ही मूळ संख्या नाही आहे 6, त्याबरोबर हे नाही आहे. मग राहिलं काय हे, कारण हे 3 जरी दिलेलं असलं तर हे 3 गुणिले 3 स्वरूपात मांडतो ना आपण. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे त्याचे काय असणार आहेत, अवयव असणार आहेत. आणि कसे मांडणार लक्षात घ्या, 3 9 गुण
2 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 9 दोन्ही 18, 18 पंचे 90, उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊयात. आता ह्याचं फक्त काय असतं, ही पॉईंटचा प्रॉब्लेम असतं. इथं बघा पॉईंट इथं 2 आहेत खाली, तर उत्तरात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा, उत्तरात काय झालं लगेच इथं 1 पॉईंट आला आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर स्थिर राहते. आता इथं बघा काय झालं, इथं 1 स्थळ आहे, इथं किती स्थळ आहेत बघा, 3 स्थळ आहेत. ठीक आहे, इथं 1 स्थळ आहे, इथं किती स्थळ आहेत, 3. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही उत्तर काढताल, ज्यावेळेस भागाकार कराल की नाही, त्या भागाकारात तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस आपण ते भागाकार करतो तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% या ठिकाणी काय होणार आहे, 46व्या प्रश्नाचं उत्तर बी हे सापडणार आहे. ठीक आहे, कोणतं सापडणार आहे, बी. कारण याच्यामध्ये काय बघा, इथं स्थळ 1 आहे. ठीक आहे, आणि इथं बघा हे 1.25 होतं. आता हे स्थळ कुठं आलं, इकडं आलं, म्हणजे 10 पटीने हे वाढले, म्हणजे 10 पटीने हे कमी होणार, म्हणजे हे स्थळ पुन्हा इकडे सरकणार. अजून उत्तरात हे जे पॉईंट आहे हा 5च्या पुढचा पॉईंट इथं येणार, आणि पुन्हा इथं 3 स्थळ असल्यामुळे ही 3 स्थळ पुन्हा इकडे सरकणार, म्हणजे 0.754556 हे उत्तर तुमचं असणार आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न जर वाचला तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की त्यानं टोटल प्रवास जो केला आहे तो प्रवास काढावा लागणार तुम्हाला. तो प्रवास जवळपास 490 मिनिटांचा प्रवास होतो सगळा मिळून, म्हणजे ठीक आहे. आणि मग कॅन्सलेशन वजाबाकी वगैरे त्याची केली तर तुम्हाला उत्तर भेटतं 1 तास 40 मिनटं, कारण त्याचा पूर्ण प्रवास. मग त्याच्यातून तो माघारी आला, किती वाजता आला वगैरे काढलं की तुमचं उत्तर किती येणार आहे, 1 तास 40 मिनटं, म्हणजे परतीचा प्रवास त्यानं 1 तास 40 मिनटाचा केला. हे तुम्हाला काढता येण्यासारखा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रत्येकी 300 ml 17 बाटल्या. 17 बाटल्या म्हणले की 17 गुणिले 3 केलं, 17 त्रिक 51, म्हणजे तुमचं जवळपास उत्तर तिथे किती येणार आहे, 5100. ठीक आहे, कारण 17 त्रिक 51 म्हणून 51 आलं, आणि 00ला 00 ॲज इट इज आला तिथंच. ठीक आहे, तसंच 130च्या 30 बाटल्या, मग पुन्हा 13 त्रिक 39 करणार आपण, आणि इथला 1 0 आणि इथला 1 0 असे 2 0 झाले, म्हणजे टोटल जर केलं तर तुमचं किती येतं आहे, 9000 ml येतं आहे. म्हणजे 9000 ml म्हणजे एकूण किती लिटर द्रव आहे, मग 9000 ml म्हणजे किती येणार आहे, 9 लिटर. ठीक आहे, इतका सोपा प्रश्न होता. आता ह्याचं सिम्पलेस्ट फॉर्म काढायचं म्हटलं काय करायचं तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं तर 20 हे जसं तसं मी काय करतो, पॉईंट रहित लिहितोय, 20 09 25. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहिलं, आणि छेदस्थानी किती करणार, इथले 4 स्थळ आहेत म्हणून इथं काय करणार आपण 10,000 लिहिणार, आणि ह्याला भाग घालवला की भाग तुम्ही बसणार आहे बघा 25चा, 25चा भाग बसला की तुमचं उत्तर येणार आहे इथं 400. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा जो सी आहे ना तो एकदम करेक्ट अशा पद्धतीचा पर्याय तुमचा असणार आहे प्रश्न क्रमांक 49 साठी. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे बघा, तो प्रश्न आहे तुमचा 50वा. ठीक आहे, आता 50व्या प्रश्नामध्ये काय आहे तर हे आधी सोडून घ्यावं लागतंय. ठीक आहे, मग 4तून 1 गेलं 3, नंतर हे 5तून किती जाणार आहे बघा, 3 गेलं 2, मग 16तून 2 गेलं 14, 18तून 14 गेलं किती राहिलं 4, आणि 8तून 4 गेलं राहिलं, 8तून 4 गेल्यावर राहतं किती 4 राहतं. मग पर्याय क्रमांक तुमचा सी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे बघा प्रश्न क्रमांक 51. यांना अशाच पद्धतीने जरी मांडलं, लक्षात घ्या कशा पद्धतीनं की यांच्या किमती जरी काढून मांडल्या की नाही तरी आपल्याला याचं उत्तर पटकन काढता येतं. कसं, हे 3च मांडायचं, ह्याला काय करायचं 0.03 मांडायचं, ह्याला काय मांडायचं 0.003 मांडायचं. असं जर उत्तर काढलं तर तुम्हाला ह्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला कुठे सापडणार आहे बघा 51 साठी प्रश्न पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर सापडणार आहे. तुम्ही ह्याची फक्त बेरीज करताना कशी करा माहिती आहे का, ह्याला पहिल्याला 3 पकडलं ना, दुसऱ्याला काय करा 0.03 मांडा, म्हणजे ह्याची किंमत लगेच काढून घ्या. ह्याचा लसावी वगैरे काढत बसू नका. ह्याची किंमत कशी मांडणार मग तुम्ही 0 पॉईंट, इथं 3 0 येतं म्हणजे 3 स्थळं, म्हणजे 1 2 आणि हे 3, अशा पद्धतीने ह्यांची बेरीज करा, तुम्हाला तुमचं उत्तर सापडून जाणार आहे, भेटून जाणार आहे. अगदी सोपा प्रश्न होता. त्याचं उत्तर किती असणार होतं बघा, लक्षात घ्या, तर 0.033 अशा पद्धतीचं उत्तर होणार होतं. नंतर प्रश्न क्रमांक 52 बघा काय म्हणतोय, टीनाने 55,000 रुपयाला एक स्कूटर खरेदी केली, दुरुस्तीला 3,400 रुपये खर्च केले. म्हणजे कळलं का की 55,000 तर आधी गेलेतच, पुन्हा तिनं काय केलं त्याच्यावर 3,400 रुपये खर्च केलेत, म्हणजे खर्चच तिचा काय झाला जवळपास हे 0 0, नंतर या ठिकाणी किती आलं बघा 4 आलं, नंतर 8 बरोबर का, 5 आणि 3 8 आणि हे 5, म्हणजे तिला स्कूटर पडले 58,400 रुपयाला जवळपास. ठीक आहे, म्हणजे खर्च पण त्यातच पकडावा लागतो आपल्याला. आणि मग तिने विकली की तिला 56,030 रुपयाला, म्हणजे तोटा तर निश्चित आहे, आणि तो तोटा किती असणार आहे बघा तर 2370.
हा तोटा तुमचा निघणार आहे. तुम्ही वजाबाकी करून सुद्धा तुम्ही तोटा काढू शकता. आता पुढे प्रश्न असा होता की एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूने चहूकडं जर हे केलं आपण 2.5 मीटरचा रस्ता करा असं म्हटलंय. ठीक आहे, समजा हा चौकोन आहे चौरस बाग आणि याच्यामध्ये ह्या रस्त्याचं आपल्याला काय करायचं होतं, सपाटीकरण करायचं होतं. तर ह्याचं जर क्षेत्रफळ काढलं मित्रांनो तर ते क्षेत्रफळ तुमचं बघा येतंय 475. मी काढून पाहिलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याला गुणवले 10 रुपयानं 10 रुपये दरानं काय करायचं, गुणायचं. म्हणजे तुमचा खर्च येणार आहे 4750 रुपये, जो की पर्याय क्रमांक 1 हा तुमचा उत्तराचा असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न अगदी सोपा होता. एरियाची सूत्र तुमची पाठ पाहिजे होती इथं फक्त. आता ह्याचं जर क्षेत्रफळ काढलं, काय म्हटलं बघा, खालील आकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आणि किती आहे. मग इथं ह्याचं क्षेत्रफळ काढा तर काय येतं, 18,180 येतं. ह्याचं जर काढलं तर 14चा वर्ग किती होतो, 196, मोठा आहे. नंतर आपण पुढचं जाऊयात तर 16 आणि 12चा जर गुणाकार केला तर तुम्हाला गुणाकार किती येतो बघा बरं, 16 160 आणि 32 म्हणजे 192 आलं. आणि इथं किती येणार आहे, 17 गुणिले 11 170 अधिक 17 187 उत्तर येणार आहे ह्याचं. मग सगळ्यात जास्त उत्तर कोणतं आलं तर उत्तर बी आलं, म्हणजेच काय 196. कोणता चौकोन बघा, हा चौकोन 196 आला, कारण हे 192 आहे म्हणजे 196 हे तुमचं उत्तर असणार आहे. चौकोन बी 196. अगदी सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आलेला होता, प्रश्न क्रमांक 54. ठीक आहे, चला वळूयात पुढच्या 6 प्रश्न राहिलेत फक्त गणिताचे. आता यांची सुद्धा बेरीज वजाबाकी, समच्छेद असल्यामुळे छेद जशाच तसा येणार आहे. ठीक आहे, आणि हे सोडवलं मग 5 अधिक 7, छेद जर सारखा असेल तर आपण छेद काय करतो, एकदाच लिहितो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतो, अंशांची बेरीज वजाबाकीची असेल ते. मग 5 अधिक 7 12, 12मधून 3 गेले 9 आणि 9मध्ये 9 टाकले 18, 18मधून पुन्हा 1 कमी केले 17, म्हणजे 17/22 हे तुमचं उत्तर असणार होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आता. 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल. काही टेन्शन घ्यायचं नाही, काय करायचं, डायरेक्ट ह्यालाच वजा करायचं. 33/40 वजा किती करायचं, 11/40 करायचं. दोघाचा छेद सारखा आहे म्हणून 40 जशाच तसा, आणि 33मधून 11 गेलं, उत्तर उरलं 22. आता भाग घालवा यांना, तर 11चा भाग 2चा भाग बसतो या ठिकाणी 11 आणि छेदस्थानी 20. पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर असणार आहे. नंतर एक दुकानदार 1 रुपयाला 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाला 4 या दरानं विकतो. एकूण 125 रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी त्याला तो किती चॉकलेट्स विकतो. आता ह्याचं उत्तर बघा, उत्तर निघणार आहे 2000 रुपये. 2000 चॉकलेट विकल्यावर त्याला 125 रुपये भेटणार आहेत. ठीक आहे, हे एका चॉकलेटवर 1 रुपयात किती चॉकलेट किंवा 4 रुपयाच्या चॉकलेट मागे 1 रुपया असं करून त्याचं उत्तर तुम्ही जर काढलं तर उत्तर निघेल. तेवढा वेळ काय मी देत नाही त्याला, कारण तुमचाही वेळ खूप जाईल त्याच्यामध्ये. आता पुढचा प्रश्न हा 58वा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय सांगतोय तर माध्यमातून दाखवण्यात आली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला खाली प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची फक्त. ठीक आहे, काय म्हणतंय, स्तंभलेखाच्या आधारे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा कितीने जास्त आहे. आधी पी आणि क्यू आणि आरचे बघा, क्यू किती आहे 6 आणि आर किती आहे 10, म्हणजे 6 आणि 10 किती झाले 16. हे जे बघूयात आता, कोण पी आणि एस, पी 4 आणि एस किती आहे बघा 8, 8 आणि 4 किती झाले 12. कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे, म्हणून 4 पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, घड्याळात संध्याकाळचे 6 वाजलेले असताना तासकाटा आणि मिनिट काटातल्या यांच्यातला कोण किती. सरळ कोण असतो, सरळ कोण म्हणजेच 180 अंश. ठीक आहे, आणि शेवटचा प्रश्न याच्यातला, सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत, 2 लगतच्या तारामधला कोण किती. लक्षात घ्या, सायकलच्या तारा म्हणजे 360 डिग्रीमध्ये पूर्ण चाक आहे आणि 24 तारा म्हणून 24ने भागा. ठीक आहे, 24ने भाग घालवला की कितीचा भाग बसतो बघा, 24 × 24, 24 × 24 किती उरले 12 उरले, 24 × 5 = 200, म्हणजे 15 अंशाचा कोण त्याच्यामध्ये तुम्हाला असलेला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने गणित हा घटक आपण आता संपवलेला आहे. राहतो घटक फक्त तिसरा, मराठीचा. ठीक आहे, चला पाहूयात पुढं. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नक्कीच हा व्हिडिओ शेअर केलेला असेल. ठीक आहे, चला आता हा घटक अगदी सोपा वाटतो मुलांना भाषा परीक्षणाचा. तर तुम्हाला गरुडावरती प्रश्न होता, तुम्ही प्रश्न वाचले असतील, समजून घेतलं असतील आणि याची उत्तरे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, कारण तेवढा वेळ तुम्हाला इथं द्यायची गरज नाही. 61D हे उत्तर होतं तुमचं. नंतर मादी गरुड पक्षी काय असतो, आकाराने फक्त मोठा असतो, असं त्यात दिलेलं वर्णन आहे, त्यामुळे काही अवघड असं काही नाही आहे.
घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? लक्षात घ्या, इथं वाटतं झाडे झुडपी नसलेला म्हणतंय, म्हणून हा पर्याय येऊ शकत नाही. उंच आकाशात कसं करणार आहे? अवकाशात. इमारतीचा मोकळा परिसर, त्यापेक्षा मोकळी जागा जिथून त्याला निरीक्षण करता येतं, असं वर्णन उतार्यात तुमच्या आलेलं आहे. दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. दिमागदार म्हणजे प्रचंड, म्हणजे ज्याला आपण भव्य असं म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 64 किती आहे? सी आहे. नंतर जाऊयात, पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द सुद्धा. नसलेला, मोठाचा विरुद्धार्थी नसलेला कोणता आहे? विरुद्धार्थी नसलेला म्हणजे कसा असलेला? समानार्थी असलेला. मग तो आहे व्यापक. कारण हे बघा, लहान, छोटा, सूक्ष्म हे सगळे काय आहेत? विरुद्धार्थी आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65 आपला झालेला आहे. वळूयात पुढच्या प्रश्नांकडं. पहा, पुढचा उतारा काय होता? तर पुढचा उतारा होता कोळी या पक्ष, हा जो कीटक आहे त्याच्या जाळ्याचं महत्त्व सांगणारा, जाळं जे असतं ना त्याचं महत्त्व सांगणारा तो होता. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व हाच आहे. तुम्ही जर वाचला तर लक्षात येईल. ठीक आहे. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? ते अंडीचे जतन करते. ठीक आहे. नंतर ते खाद्य पकडण्यासाठी मदत करते. ते पाण्याचा शोध, कोळ्याचं जाळं पाण्याचा शोध कशाला घेईल? ठीक आहे, म्हणून ते चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न असा होता, अडकला याचा अर्थ चिटकला, ह्या परिच्छेदात आलेला. ठीक आहे. नंतर जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे कळते? हालचालीवरून, म्हणजे तो अनुभवतो काहीतरी हल्लंय, म्हणजे काहीतरी सापडलंय. ठीक आहे. नंतर परिच्छेदात शेवटी अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे काय? आता बघा, जाळ्याशिवाय कोळ्याला राहताच येणार नाही. खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं आवश्यक आहे. अस्तित्वासाठी म्हणजे कसं? जगण्यासाठी, म्हणून जगणे हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा परिच्छेद क्रमांक 3 काय म्हणतोय बघा, हा रोबोट संदर्भात होता. ओके, मानवी जीवनातील रोबोटचं महत्त्व सांगणारा थोडाफार होता. तर थकणे याचा समानार्थी शब्द दमणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता, रोबोट चुका करीत नाही कारण ते यंत्र आहे. यंत्र कधी चुका करत नाही. ठीक आहे. नंतरचा प्रश्न असा होता, उत्तराप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? मुलांना शिकवणे हा घटक त्यात आलेला नाही, म्हणून ते उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी, धोकादायक म्हणजे टेन्शन, डेंजर, पण त्याचं विरुद्धार्थी काय आहे? सुरक्षित, सेफ एकदम. ठीक आहे. अशा पद्धतीने 74च्या प्रश्नाचं उत्तर बी हे असणार होतं. नंतर आहे, रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. बहुवंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. रोबोट चुका करत नाहीत. रोबोट अत्यंत उपयोगी आहेत. आणि बहुवंशी रोबोट माणसासारखे, सगळेच नाही, बहुतांशी तसे दिसतात का? नाही. ते यंत्रासारखे हे बरोबर आहे, पण हे मात्र कसं आहे? चुकीचं आहे. म्हणून पर्याय डी हे त्याचं उत्तर असणार होतं. पाहूयात मित्रांनो, शेवटचे 4 प्रश्न. तुम्हाला याच्या कुठल्या उत्तरावर जर शंका असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की त्याच्यावर सुद्धा पुन्हा एकदा चर्चा करू. पण माझ्या माहितीस तो काढलेली जवळपास सगळी उत्तरं ही कशी आहेत? अगदी बरोबर आहेत मित्रांनो. ठीक आहे. वळूयात आता पुढच्या भागाकडं. तर पुढचा भाग काय बघायचा म्हणजे पुढचा परिच्छेद काय? पुस्तकांशी रिलेटेड होता. पुस्तके ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात कसली कृती आहे? काळजी घेणारी? शक्य नाही. अनुचित, अनुचित म्हणजे उचित नसणारा, चालणारा नाही. कालापव्यय करणारी म्हणजे वाया घालवणारी वेळ नाही, तर उपयोगी वस्तू आहे. नंतरचा प्रश्न होता, काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण त्यांचे विचार महान असतात. पुस्तकाचे विचार त्याला काय करतात? जिवंत ठेवत असतात, पुस्तकालाही आणि मानवाला सुद्धा. ठीक आहे. म्हणून तर म्हणतात वाचाल तर वाचाल. पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द. अनुपयुक्त म्हणजे मला उपयोगाचं नाही असं काय? तर या ठिकाणी आहे, जे अयोग्य ते मला उपयोगाचं नाहीच ना. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे, जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण ते आम्हाला शिकवतात, जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात, म्हणून पुस्तकं जपून ठेवली जातात. आणि शेवटचा मित्रांनो प्रश्न आहे, परिच्छेदात पडझड या शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे? इमारतीशी रिलेटेड प्रश्न इथं शब्द आलेला बघा. इमारतीची पडझड म्हणजेच काय? तर ढासळणं, पडणं वगैरे अशा अर्थानं हा प्रश्न, ही प्रश्नपत्रिका मला वाटतं की तुम्हाला नक्कीच ह्याच्यातल्या सगळ्या प्रश्नांचा तुम्हाला 100% उपयोग होईल. आय होप की तुम्ही ही प्रश्नपत्रिका किंवा ही उत्तरसूची जी आहे ती आपल्या मित्रांबरोबर शेअर कराल. आणि आठवणीनं ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थोडीशी चुकीची वाटतात किंवा तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे तर कृपया ते मला ती उत्तरं शेअर करा, मला नक्की कमेंट करा. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.